नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय जनसंवाद. सुरुवातीलाच मित्रांनो, बातमी येत आहे शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलची. महाराष्ट्रामध्ये 50 वर्षांपूर्वी शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेना महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांसाठी अस्तित्वात आली. मराठी माणसांना न्याय मिळावा, मराठीचा स्वाभिमान संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर घुमावा आणि मराठी माणूस हा अतिशय स्वाभिमानानं मुंबईमध्ये जगावा, यासाठी स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईमध्ये शिवसेनेची स्थापना केली. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रावरती आणि संपूर्ण देशावरती आपल्या वक्तृत्वाने छाप पाडत, देशाच्या राजकारणावरती आपली छाप पाडत, देशाच्या बड्या नेत्यांना मातोश्रीवरती लोटांगण घालायला भाग पाडणारा देशाच्या राजकारणातील सर्वोच्च नेता म्हणून आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पाहतो. शिवसेना प्रमुख सध्या हयात नाहीत, मात्र शिवसेना प्रमुखांच्या पश्चात महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे 2 तुकडे झाले, ही मात्र गोष्ट ताजी आहे आणि या सगळ्या प्रकरणावरून शिवसेना प्रमुखांना नक्कीच आवडली नसेल, हे मात्र तितकंच खरं आहे. शिवसेना प्रमुखांनी शिवसेना हा पक्ष गावगाड्यांपर्यंत पोहोचवला, वस्त्यांपर्यंत पोहोचवला. ज्या भागांमध्ये माणूस जाऊ शकत नव्हता, ज्या भागांमध्ये गाड्या पोहोचत नव्हत्या, ज्या भागापर्यंत अजून एसटी चालू होती, त्या भागापर्यंत सामान्य घरापर्यंत शिवसेना पोहोचवायचं काम केलं. तुमच्यासारखे आमच्यासारखे करोडो लाखो शिवसैनिक शिवसेना प्रमुखांनी स्थापन केले. फक्त आणि फक्त एका निष्ठेच्या बळावरती आणि एका वक्तृत्वाच्या जोरावर शिवसेना प्रमुखांनी असंख्य शिवसैनिक मावळे जमा केले आणि आज त्या शिवसेनेची दुर्दशा आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे आता काय हाल चाललेत आपण पाहतोय. शिवसेनेचे 2 तुकडे झालेत आपण पाहतोय. शिवसेनेचे मुख्य नेते 2 झालेत आपण पाहतोय. शिवसेनेचे मंत्री एका बाजूला, खासदार एका बाजूला आणि शिवसेनेचे सामान्य शिवसैनिक एका बाजूला, अशी अवस्था आपल्या शिवसेनेची झाल्याची आपण पाहतोय. मित्रांनो, ही दुर्दशा अशी योग्य नाहीये. सामान्य शिवसैनिकांना याचा खूप मोठा संताप येतोय. महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढवायची असेल तर पुन्हा एकदा त्याच जिद्दीनं, त्याच धैर्यानं सामोरं जाणं गरजेचं आहे, असं सामान्य शिवसैनिकांना वाटतं. एकनाथ शिंदे यांनी असली शिवसेनेशी, उद्धव ठाकरेंशी गद्दारी करून, बंडखोरी करून शिवसेना पळवून नेली. आमचे आपले लाखो शिवसैनिक पळवून नेले आणि नेते पळवले, मंत्री पळवले, परंतु सगळ्या पक्षचिन्हासह सगळं पळवण्याचा प्रयत्न केला, परंतु निष्ठावान शिवसैनिकांना मात्र तोडणं शक्य नव्हतं. आजही लाखो सामान्य शिवसैनिक ज्यांना राजकारणाशी काही घेणं देणं नाही, फक्त आणि फक्त शिवसेनेच्या निश्चयापायी आजही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आणि ठाकरेंच्या सोबत, मातोश्रीच्या सोबत आजही झगडताना आपण पाहतोय. पण मित्रांनो, या देशावरती शिवसेनेची सत्ता आली. 2019ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्वसामान्य शिवसैनिकांची लाट निर्माण झाली. आपला मुख्यमंत्री, आपले मंत्रिमंडळ, आपले मंत्री, सगळं आपलंच आपलं. मग सामान्य शिवसैनिकांची कामं कुठे अडकली होती, असा प्रश्न त्यावेळेस सामान्य शिवसैनिकांना पडत होता. परंतु नेत्यांनी मात्र आपली घरं भरली. आपण स्वतः मोठे झालो आणि 2022मध्ये त्याच नेत्यांनी उद्धव ठाकरेंची गद्दारी करून, शिवसेनेशी गद्दारी करून, मातोश्रीशी बंडखोरी करून उद्धव ठाकरेंना सोडण्याचा प्लान आखला. तिथूनच शिवसेनेचे 2 तुकडे झाले मित्रांनो आणि राज्याच्या राजकारणावरती कधी नव्हे एवढा घाला घातला गेला, घात केला गेला. मराठी माणसांचा घात झाला, शिवसेनेचा घात झाला, एका शिवसेनेचे 2 तुकडे झाले. आजही सामान्य शिवसैनिकांच्या मनामध्ये ही सल आहे की दोन्ही शिवसेना एकत्र येणार कधी. मित्रांनो, निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुका झाल्या. दोन्ही पक्षांना जेव्हा एकत्र यश मिळालं होतं, त्याहीपेक्षा आता अतिशय मोठं यश मिळालं. ही ताकद सामान्य शिवसैनिकांची आहे. उद्धव ठाकरे यांचे लोकसभेला 9 खासदार निवडून आले, एकनाथ शिंदेंचे 8 खासदार निवडून आले, शिंदेंचे 60 आमदार निवडून आले, उद्धव ठाकरेंचे 20 आमदार निवडून आले. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची ताकद प्रचंड प्रमाणामध्ये वाढत होती, सर्वांना माहीत होतं. म्हणून तर आपला प्रतिस्पर्धी तयार होतोय. यासाठीच शिवसेनेचे 2 तुकडे केले गेले, शिवसेनेला बाजूला सारण्याचा प्रयत्न केला गेला. मित्रांनो, त्याच हेतूनं महाराष्ट्राचं राजकारण ताब्यात घेऊन स्वतःची सत्ता मिळवण्यासाठी भाजपने आखलेलं हे षडयंत्र होतं, आता कुठेतरी समोर येत आहे.
एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेनेला आत्ता अतिशय वाईट दिवस आल्याचं सध्या जाणवत आहे. मध्यंतरी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. मुंबई वगळता सगळीकडे शिवसेनेचा संपूर्णपणे पालापाचोळा झाला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दारुण पराभव झाला. एकनाथ शिंदेची शिवसेना भाजपच्या मदतीने महाराष्ट्राच्या बऱ्याच तालुक्यांमध्ये, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जिंकताना पाहिली गेली. पण मित्रांनो, असली शिवसेना, ठाकरेंची शिवसेना पैशापुढे, सत्तेपुढे कुठेही टिकली नाही. सामान्य शिवसैनिक तरी देखील ठाकरेंच्या बाजूने आजही उभा होता, नगरपालिकेला उभा होता, महानगरपालिकेला उभा होता. आणि आज देखील महाराष्ट्रामध्ये काल जिल्हा परिषद, पंचायत समितींचे निकाल लागले. त्या निकालानंतर देखील शिवसेनेला मनाशे जागा मिळाल्या नाहीत. सामान्य शिवसैनिक लढले गेले. मात्र प्रचाराच्या वेळेस बरे नेते कुठे होते, हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी शिवसैनिकांनी उपस्थित केला. नेत्यांना, मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिक आपल्या जीवाचं रान करतात. मग तेव्हा जेव्हा तो शिवसैनिक उभा राहतो तेव्हा नेते कुठे असतात, असा हा साहजिकच सर्वांना वाटणारा प्रश्न सामान्य शिवसैनिक आज विचारतोय की नेत्यांना आम्ही निवडून आणतो, तुम्ही आमच्या प्रचाराला काय येत नाही. याच कारणास्तव महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची दुर्दशा झाल्याचं चित्र आज लागलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांवरून दिसतंय. सामान्य शिवसैनिकांच्या निकालांवरून निवडणुकांसाठी, प्रचारासाठी आपले नेते, बडे नेते का बाहेर पडत नाहीत, घराच्या बाहेर का जात नाहीत, असा मोठा प्रश्न सामान्य शिवसैनिकांना पडतोय. आता कुठेतरी आपल्या शिवसेनेला वाचवायचं असेल तर आपल्या बड्या नेत्यांनी घराच्या बाहेर पडणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना जर वाचवायची असेल, सामान्य शिवसैनिकाला जर आपल्या शिवसेनेसोबत ठेवायचं असेल, तर मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्रभर दौरे करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवसेना आहे तशी राहील. सामान्य शिवसैनिक शिवसेनेशी, मूळ शिवसेनेशी कायमस्वरूपी जोडला जाईल. फक्त या नेत्यांनी सामान्य शिवसैनिकांच्या पाठीवरती फक्त लढ म्हणा, मायेची थाप द्यावी. सामान्य शिवसैनिक पुढचं पाऊल पुढे जाऊ शकतो. पण मित्रांनो, शिवसेनेचं ज्या प्रकारे आज राजकारण झालंय, शिवसेनेचा पक्ष आणि चिन्हबद्दल जे राजकारण झालंय, या बाबतीमध्ये मात्र महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खूप मोठं नुकसान सहन करावं लागलं. पुढील कित्येक दिवस ठाकरेंच्या शिवसेनेला हा धोका अतिशय मोठा आहे. आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जर महाराष्ट्रामध्ये आपलं राजकारण करायचं असेल तर बड्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये, तालुका पातळीवरती, जिल्हा पातळीवरती आपले दौरे दर महिन्याला आखावे लागतील. सामान्य शिवसैनिकाशी संपर्क करावा लागेल, तरच भाजप पुढे, शिंदेंपुढे मोठं आव्हान उभं राहील, अन्यथा नाही.